मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शहकाटशाचं राजकारण पुन्हा एकदा महाराष्ट्रासमोर उघड झालंय आणि यावेळेला कारण ठरलंय नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव झालाय, तर अपक्ष गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवलाय। एकूण 619 मतांपैकी विजयाचा कोटा 303 असताना अपक्ष गोकुळ गीते यांना 357 मतं मिळाली, तर शिंदेच्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना केवळ 248 मतांवरती समाधान मानावं लागलं। पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी थेट भाजपनंच केसानं गळा कापल्याचा आरोप केला। आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडे हे नाशिकमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार होते। त्यांच्या विरोधातील मूळचे भाजपवासी असणाऱ्या पण नाशिकची जागा भाजपला न सुटल्यानं बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरलेल्या गोकुळ गीतेंनी आव्हान निर्माण केलं। मात्र याच गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी मोठ्या नाट्यमय घडामोडी देखील घडल्या होत्या। अगदी गोकुळ गीतेंच्या माघारीसाठी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजनांचे प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन, असं सर्व काही करण्यात आलं। अखेर गोकुळ गीतेंनीही आपली मतं नरेंद्र दराडेंकडे वळवण्याची घोषणा केली। मात्र इथे दाखवण्यासाठी एक आणि पडद्यामागे काही वेगळंच घडत होतं, याची कुणकुण खुद्द एकनाथ शिंदेंनाही लागली होती। त्यामुळेच दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं। मात्र महायुतीच्या मतदारांनी अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याऐवजी गोकुळ गीते यांना मतदान केलं आणि थेट एकनाथ शिंदेंनाच दणका दिला। म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडून ऑपरेशन टायगर कसं यशस्वी केलं हे सांगण्यात धन्यता मानतायत, त्याचवेळी दुसऱ्या बाजूला नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र भाजपनं शांतपणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतच ऑपरेशन लोटस केलंय। आता एका अर्थे भाजपनंच दिलेल्या या दणक्यानंतर शिंदेंनीही नवा डाव टाकत निवडून आलेल्या गोकुळ गीते यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची ऑफर दिल्याचं बोललं जात आहे। अगदी विमान पाठवल्याच्या चर्चाही रंगल्यात। त्यामुळे एकनाथ शिंदेच्या या क्रायसिस मॅनेजमेंटचं विमान उडेल की नाही हे स्पष्ट नाही, पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रात महायुतीत देवेंद्र फडणवीस हेच बॉस आहेत आणि बॉस अखेर बॉसच असतो। त्यामुळे आगामी काळामध्ये महायुतीत आणखी बरंच काही घडेल किंवा बिघडेल। वेट अँड वॉच।